अशा मी इलेक्शन बघितलेत की बाबा त्यात आम्ही फार पुढे गेलेलो आहे, विनिंग पर्यंत गेलेलो आहे आणि आम्हाला विनिंग होतेल थांबवून साहेबांचा उमेदवार विजयी झाला. तो ज्या काही मिटिंग घ्यायच्या आणि ज्या काही कानमंत्र कार्यकर्त्यांना द्यायचे त्यातून साहेबांचा कार्यकर्ता पूर्ण निकाल बदलून टाकायचा. हे मी स्वतः बघितल्यामुळे मला साहेबांची जी संघटनेवर असणारी पकड होती त्या गोष्टीचा मी फॅन होतो की संघटनात्मक जे प्रशासन पाहिजे किंवा संघटनात्मक जे डिसिप्लिन पाहिजे ते जर घ्यायचं असेल तर तो गुण मी साहेबांच्याकडून घेईन. असं मी बाबांनी मला एकदा प्रश्न विचारलेला तर त्यावेळी मी म्हणलो की जरी ते आपले विरोधक असले तर त्यांच्याकडचा तो गुण मी म्हणजे तो गुण मला आवडतोय आणि तो गुण माझ्यात असावा असं मला वाटतं. कारण की जरी संघर्ष असला तरी सडोली गावात ह्या दोन्ही नेत्यांच्या विचारानं इथली ग्रामपंचायत सुद्धा बिनविरोध झाली आणि मग वाढदिवसानिमित्त राहुल आले पण राजकीय काही चर्चा आमची झाली. म्हणजे एक महिन्या दीड महिन्यावरच विधानसभा PN साहेब आमदार होते त्यावेळी इथली ग्रामपंचायत सुद्धा बिनविरोध झाली नाही. म्हणजे त्यांनी त्या गोष्टी म्हणजे आम्ही सगळ्यांनीच या गोष्टी एक्सेप्ट त्यावेळी केल्या. पण तिथं खुर्चीत बसल्यानंतर मला ज्यावेळी प्रेस कॉन्फरन्सला पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा साहेबांनी मला म्हणजे साहेबांच्या समोर असणारे माईक माझ्याकडं हाताने स्वतः साहेबांनी पुढे केली. आणि मी शेतकरी कुटुंबातील आहे आणि शेतकरी हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आमचे प्रयत्न सोडत नाही आणि जोपर्यंत आपण आपला निकाल होत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न सोडायचा नाही असं एक आहे. विजयाची आपल्याला 100% हमी आहे. दर्शक हो नमस्कार. KK न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. जिल्हा परिषद निवडणूक जवळपास 8 दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आज आपण सडोली खालसा या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे. या जिल्हा परिषद मतदारसंघामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार क्रांतिसिंह पवार पाटील दादा आपल्यासोबत आहेत. आपण या चर्चेच्या माध्यमातून त्यांचं या मतदारसंघासाठी असणारं व्हिजन, त्यांनी केलेली कामं, खरं बघायला गेलं तर बापू आमदार होते, बापूंच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी, बऱ्याचशा कामांना त्यांनी बरीचशी कामं त्यांनी ह्या भागामध्ये केलेली आहेत. आणि फक्त त्याच नाही तर स्वयंसेवी काही संस्था असतील किंवा स्वतःच्या वैयक्तिक फंडातून असतील किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी ह्या भागामध्ये कामं केलेली आहेत आणि ती क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा उल्लेखनीय त्यांची कामगिरी आहे. खरं बघायला गेलं तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे, चर्चा करणार आहे. नेमकी कशा पद्धतीने त्यांची ही तयारी सुरू आहे हे देखील आपण KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. दादा आपलं KK न्यूज मध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, एकंदरीत बघायला गेलं तर 8 ते 10 दिवसांवरती निवडणूक येऊन ठेपलेली आहे. एकूण एक म्हणजे तुम्ही लोकांच्या संपर्कात तर आहातच, पण आता ज्या वेळेला तुम्ही लोकांशी जाताय, भेटताय, बोलताय, चर्चा करताय त्यावेळेला लोकांच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रिया काय आहेत, कशा पद्धतीने लोक आपल्याला बोलत आहेत? नाही तसं आता तुम्ही म्हणला तसं गेली 3 वर्ष झालं आम्ही तसं बघायला गेलं तर राजकीय ऍक्टिव्ह जास्त आम्ही झालो. तसं कारण की बाबांना थोडं दिसण्याचा जो प्रॉब्लेम आला त्यामुळे बाबांचं बाहेर फिरणं जसं कमी झालं. त्यानंतर मी स्वतः कारखान्याच्या इलेक्शनपासून वैयक्तिक आम्ही लोकांच्या संपर्कात, लोकांचं सुखदुःखाचे जे कार्यक्रम आहेत त्यात जायला चालू केलं आणि त्या माध्यमातून लोकांना भेटणं, लोकांचा त्याच्यानंतर मिळणारा प्रतिसाद असेल यातून एक त्याबद्दलची आवड निर्माण झाली आणि मग वारंवार भेटीगाठी, त्या निमित्ताने संपर्क साधणं हे चालू झालं. तर या निमित्ताने ज्यावेळी जो प्रतिसाद आम्हाला मिळत होता तो प्रतिसाद आता त्यावेळेच्या भेटी आणि त्याच्यातनं आत्ता जो मिळणारा प्रतिसाद आहे तो एकदम चांगला प्रतिसाद आहे. लोक स्वतःहून बोलतात, स्वतःहून भेटतात, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे असं बोलतात. एकंदरीत बघायला गेलं तर निवडणुकीला वेगवेगळे आयाम असतात, प्रत्येक ठिकाणचे वातावरण वेगवेगळे असतं. ह्या सडोली मतदारसंघ म्हणायला गेलं तर म्हणजे तालुक्याचं एक हब आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि या
तालुक्याची सगळी सूत्र जी आहेत ती या सडोलीमधनं हालतात. आता बघायला गेलं तर स्वर्गीय PN पाटील साहेबांचं निधन झालं, त्यानंतर त्यापूर्वी बघायला गेलं तर तुम्ही PN पाटील साहेब यांचा परिवार एकत्र आलेला आहात. 30 ते 35 वर्षापूर्वीचा असणारा एक संघर्ष होता, तो कुठं ना कुठेतरी तुम्ही असेल, राहुल पाटील असतील, राजेश दादा असतील किंवा तुमचे हे असतील, तर या माध्यमातून तुम्ही तो थांबवलात. नेमकी त्याच्या मागची बॅकग्राऊंड स्टोरी काय आहे ते मला जाणून घ्यायचं. तसं बघायला गेलं तर आमचा जो संघर्ष होता तो तात्विक मुद्द्यांवरच होता. साहेबांचा आणि बाबांचा जो संघर्ष किंवा शेका पक्षाचा जो संघर्ष होता तो तात्विक मुद्द्यांवर किंवा राजकीय मुद्द्यांवरच संघर्ष होता. मी बघितलेलं असं आहे की आमचं गाव एकच, साहेबांचं आणि आमचं गाव एकच, पण इलेक्शन पिरियड संपल्यानंतर आमचे सर्व कार्यकर्ते एकामेकाशी अगदी कुटुंब वावरत असल्यासारखे आमचे कार्यकर्ते आणि साहेबांचे कार्यकर्ते आम्ही कधी हा संघर्ष टोकाला, म्हणजे साहेबांनी असेल किंवा बापूने असेल, हा संघर्ष टोकाला न जाऊ देण्याचं काम केलेलं आहे. कारण की इथं राजकीय संस्कृती त्या पद्धतीनंच पाळली गेली, त्यामुळं असं कधी झालं नाही. संघर्ष होता पण तो तेवढ्या त्या राजकीय मुद्द्यांपर्यंतच होता. तिथून पुढं आमचे सर्व त्यांचे साहेबांचे कार्यकर्ते, बापूंचे कार्यकर्ते हे गुन्ह्या गोविंदानंच राहत होते. मग त्या पिरियडमध्ये राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डावे पक्ष अशी एकत्रित आघाडी झाली 2019च्या इलेक्शनच्या आधी. आणि मग त्यापासून थोडं एक कार्यकर्त्यांच्यातूनच चर्चा किंवा वारं वाहू लागलं की बाबा आपल्या भागातीलच आमदार व्हावा, आणि त्यासाठी कार्यकर्त्यांच्या मधून, आमच्या कार्यकर्त्यांच्या मधून असेल, साहेबांच्या कार्यकर्त्यांमधून असेल, आम्ही कुठे ना कुठेतरी एकत्रित, साहेबांचे कार्यकर्ते असतील, आमचे कार्यकर्ते असतील, कुठे ना कुठेतरी या लग्न समारंभाच्या निमित्तानं असेल किंवा कुठल्या एखाद्या सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्तानं असेल, ज्यावेळी भेटायचं त्यावेळी ह्या चर्चा व्हायच्या की बाबा आपण आपला भागातला आमदार असावा. मग ते तुम्ही दोन्ही घरांनी ठरवा की कोण असावा आणि ते तुम्ही आम्हाला सांगा, आपण अशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी होत असताना 2019च्या इलेक्शनच्या आधी 2 महिने माझा वाढदिवस होता 19 सप्टेंबरला. तर त्या दिवशी राहुल पाटील भैया, त्यावेळी मी वाढदिवसानिमित्त आमच्या गावात काही जे छोटे मोठे कार्यक्रम होते त्या निमित्ताने मी गावी फिरत असताना मला आमच्या गावातीलच काही कार्यकर्त्यांनी तो प्रश्न विचारला की राहुल भैया आज भेट देणार आहेत, म्हणजे वाढदिवसानिमित्त भेटायला येणार आहे. मग बाबा पण म्हणले की बाबा असं काय हे नाही आहे, आमची काही तात्विक आणि राजकीय वाद किंवा ते जो हे मुद्द्यावर आम्ही भांडत होतो त्याचा अर्थ असा नाही की बाबा तुमच्या दोघांच्यात तेच संघर्ष असावा किंवा वाद असावा. तो वाढदिवसानिमित्त येतोय तर तो आपल्या घरी आपला पाहुणा आहे आणि त्याला तसं काय विचारायची गरजही नाही, तू येऊ दे. अशा माध्यमातून ती आमचं चर्चा पहिला झाली आणि ती वाढदिवस हे निमित्त ह्या संघर्ष पहिलं पाऊल होतं आणि ते राहुलनी घेतलं. मला त्या गोष्टीसाठी म्हणजे एक राहुल भैयाबद्दल ते एक माझं ते म्हणजे एक आकर्षण असं झालं की बाबा या घरात त्या घरात पण एक असा विचार करणारा माणूस आहे की बाबा हे कुठं तर ह्याच्यामुळे जे आपलं भागाचं नुकसान होतंय तर तो त्या विचारानं चालला आहे. तर आमच्या घरातनं कोणीतरी हा विचार करून पुढे यावं अशा विचारानं मी म्हणलो की बाबा चला आपण बघू, एकत्र भेटू, आपले विचार ते राहुल भैयाचे विचार एकत्र आहेत तर आपण त्याच्या म्हणजे भेट झाल्यानंतर हे होईल. आणि त्या माध्यमातून ती भेट झाली आमची पहिला वाढदिवसानिमित्त. आणि मग वाढदिवसानिमित्त राहुल आले पण राजकीय काही चर्चा आमची झाली नाही. म्हणजे 1-1.5 महिन्यावरच विधानसभा होती
पण ती पूर्णपणे ही अशीच भेट होती की बाबा औपचारिक मित्रत्वासारखी भेट होती. औपचारिक हम्म. भेटलो आम्ही, काही गोष्टी शेअर केल्या, बाबांनी जुन्या गोष्टी त्यांच्याशी शेअर केल्या. राहुल भैयांनी काही जुन्या गोष्टी गावातील लोकांना, ज्यावेळी एकच आमची सोसायटी होती, तर ज्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांना मुलीचं लग्न असेल तर त्यावेळी बँका, राष्ट्रीयकृत बँकांच्या एवढ्या ब्रांच नव्हत्या, तर मग सोसायटी मार्फत किंवा जिल्हा बँकेतून सोसायटी मार्फत जे फंडिंग व्हायचं, तर त्या निमित्तानं त्यावेळी साहेबांनी बाबा जरी ते विरोधी म्हणजे शेका पक्षाचे आहेत म्हणून असं काही बाबा फंडिंग नाही दिलं नाही असं काही केलं नाही. म्हणजे त्यांना फंडिंग आधीच दिलं, त्यांची गरज ओळखून. बरोबर. मग ही शिफारस बाबांनी केलेली असं राहुलनी त्या म्हणजे कम्युनिकेशन मध्ये चर्चेत ते सांगितले की बाबा असं. बाबांनी पण सांगितलं होय आम्हाला असं कधी बाबा हे झालं नाही. आणि म्हणजे ह्या गोष्टीत मी आता एक तुम्हाला मुद्दा ऍड करतो की जरी संघर्ष असला तरी सडोली गावात ह्या दोन्ही नेत्यांच्या विचारानंच इथली ग्रामपंचायत सुद्धा बिनविरोध झालेली आहे. म्हणजे ज्यावेळी PN साहेब आमदार होते त्यावेळी इथली ग्रामपंचायत सुद्धा बिनविरोध झालेली आहे. म्हणजे त्यांनी त्या गोष्टी म्हणजे आम्ही सगळ्यांनीच या गोष्टी एक्सेप्ट त्यावेळी केल्या. म्हणजे ही चर्चा कुठं ना कुठं तरी तुम्ही तरुणांनी मिळून घडवून आणला. हा, म्हणजे त्याला पहिला जे हे मिळालं ह्या चर्चेला किंवा ह्या मुद्द्याला म्हणजे आमचं कसं होतं, मी खाली फिरत असताना जे काय आमचे कार्यकर्ते माझ्याशी चर्चा करायचे आणि तिकडून साहेबांचे कार्यकर्ते सुद्धा आम्हाला यांना त्या कारणाने निमित्ताने भेटायचे. त्यातून ते आम्हाला असं वाटायला लागलं की बाबा कार्यकर्त्यांच्याच मनात आता हे आहे की बाबा आपण दोघं एकामेकाशी आपला संघर्ष करण्यात आपली ताकद खर्च केली, बरोबर, तर ह्या भागाचा विकास करण्यात आपण कमी पडू. बरोबर. आणि ह्यामध्ये आम्ही विचार करत असताना म्हणजे आता माझा आणि राहुल भैयाचे बऱ्याच वेळा या गोष्टीवरही चर्चा झाली की क्रांती म्हणजे आपण करवीर तालुका आपला एवढा सक्षम आहे, सहकारी संस्था एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, पण कागल सारख्या ठिकाणी 4 साखर कारखाने आहेत. तिथल्या लोकांना, तिथल्या तरुणांना तेवढा रोजगार उपलब्ध झाला. त्या कारखान्यावर एक म्हणजे 25-30-40 हजार कुटुंब तिथं सक्षमपणे राहत आहेत. त्यांचं दरडोई उत्पन्न त्या नोकरीच्या निमित्तानं असेल किंवा त्या कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या छोट्या मोठ्या धंद्यांच्यावर त्यांचं दरडोई उत्पन्न वाढत चाललंय. मग हा विचार आम्ही का करू शकत नाही, हे आमच्या दोघांच्या मधलं चर्चा असायची की बाबा विजनरी चर्चा. म्हणजे आम्ही असंच बोलत असताना की बाबा आपलं काय चुकतंय. एका बाजूला बघायला गेलं तर राजकारण म्हणल्यावरती त्याला दाखवितो, त्याचा काटा काढतो, त्याला बघतो, त्याला पुढे बघून घेतो. ही चर्चा कुठं ना कुठेतरी कार्यकर्त्यांच्यात असायची. त्या चर्चेला तिथं पूर्ण विराम मिळाला आणि त्यांना बघा तिकडच्या पद्धतीने इथं डेव्हलपमेंट कशी करता येईल, आम्हाला काय करता येईल, अशा पद्धतीच्या एका चर्चेला सुरुवात झाली. आणि मग त्यात मलाही असं वाटलं की राहुल पॉझिटिव्हली ह्यात अग्रेसिव्ह आहेत आणि मग आम्ही सुद्धा अग्रेसिव्हपणे त्यात गेलं पाहिजे. मग बाबांनी सुद्धा मला त्या गोष्टीत बाबा फ्री हँड दिला की मी असं राजकारण केलं म्हणून तूही तसंच राजकारण करावं असं मी म्हणणार नाही, कारण की मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे आणि तुला तुझ्या विचाराचं स्वातंत्र्य आहे. तुझ्या विचारानं काही वेगळं घडणार असेल आणि वेगळं घडणार असेल आणि त्या वेगळ्या घडण्याचा ह्या समाजातील सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होणार असेल तर तू विचार करून तू निर्णय घेऊ शकतो. तुम्ही तरुण आहात, राहुल भैया तरुण आहेत, तुम्ही तरुणांनी येऊन एक आदर्श विचार डोक्यात धरून तुम्ही हा विचार केला की एकत्र यायचं. पण बापू असतील, PN साहेब असतील, ही जुन्या विचारांची माणसं, त्यावेळेला त्यांना हा विचार पटवून देणं हे तितकंच अवघड होतं. मग असा काय एखादा प्रसंग आहे का की PN साहेबांनी तुमची भेट झाली आहे आणि साहेबांच्याकडून हे तुमचे जे काही एकत्र येण्याचे जे काही चर्चा सुरू आहे त्याचं स्वीकार केलेला आहे? असं या भोगावती कारखान्याच्या
निवडणुकीच्या चर्चेसंदर्भातच ज्यावेळी आम्हाला बोलवणं आलं की तुम्ही चर्चेसाठी या, तर त्यावेळी बाबांना थोडा आता दृष्टी कमी असल्यामुळे, दिसायचा प्रॉब्लेम असल्यामुळे बाबांनी आमचे ज्येष्ठ नेते शेतकरी कामगार पक्षाचे किरबाभाऊ पाटील असतील आणि मला त्यावेळी मला चर्चेला पाठवलं आणि आमचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकारी ते आम्ही त्यावेळी साहेबांनी त्यावेळी मिटिंग आमची शासकीय विश्रामगृहावर सर्किट हाऊसवर मिटिंग झाली आणि मिटिंग झाल्यानंतर तिथंच आम्ही प्रेस कॉन्फरन्सला त्यावेळी साहेबांच्यावर भोगवती कारखान्यासंदर्भात आम्ही प्रेस कॉन्फरन्ससाठी तिथं सर्किट हाऊसवर भेट झाली. तर पहिला तर इतके साहेबांच्याशी आमचं कधीच म्हणजे भेटणं नव्हतं किंवा बघणं, म्हणजे आम्हाला साहेबांनी कधी बघितलेलंही नव्हतं. पण त्या भेटीत मी एकदम म्हणजे थोडा अस्वस्थ होतो, कारण की एक तर इकडच्या साहेब समोर साहेब आणि साहेबांची तशी ती पर्सनॅलिटी, साहेबांचा तो ऑरा, आणि एका बाजूला आमच्या गटात सुद्धा त्यावेळी थोडं ही युती बरोबर आहे, मनोमिलन झालंय का नाही झालंय का हे एक माझ्या बॅकअप माइंड मध्ये होतं त्यावेळी, आणि ते एक प्रेशर यामुळं मी थोडासा अनकम्फर्टेबल होतो. आणि ते साहेबांनी ओळखलं का काय माहित नाही, पण तिथं खुर्चीत बसल्यानंतर मला ज्यावेळी प्रेस कॉन्फरन्सला पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा साहेबांनी मला म्हणजे साहेबांच्या समोर असणारे माईक माझ्याकडं हाताने स्वतः साहेबांनी पुढे केले. म्हणजे मग त्या गोष्टीनं मी एकदम कम्फर्टेबल झालो आणि साहेबांनी मला 2 शब्द सांगितले की तुम्ही क्रांती निवांत बोला, काय प्रेशर घेऊन बोलू नका. मग ह्या गोष्टीनं मग खरोखर मला त्यावेळी मी कम्फर्टेबल झालो. आणि मग तो एक मला प्रसंग असा वाटतोय की बाबा एवढा मोठा माणूस, म्हणजे एवढं हे असणारा माणूस, पण त्यांनी एवढा म्हणजे माईक सरकवणं ही गोष्ट माझ्या मनाला फार ती भावलेली होती साहेबांची. आणि मग तिथून पुढं चर्चा झाली कशा पद्धतीनं आपल्याला पुढं जायचं आहे किंवा काय करायचं आहे. आणि मग त्यात साहेबांनी सांगितलेलं की बाबा क्रांती, इथून तुमची जर क्रांती तयारी असेल तर इथून पुढच्या सर्व इलेक्शन आपण एकत्र लढून या भागाच्या विकासाचा आपण विचार करायचा आहे. या संदर्भानं त्यावेळी साहेबांची माझी ती पहिली भेट. खरं बघायला गेलं तर एक कट्टर विरोधक नेता यांच्याकडं म्हणजे त्यापूर्वी बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असायला हवा होता, कारण तुम्ही एकमेकांच्या विरोधातली. मग त्यावेळेला ज्यावेळेला ती विरोधात होती त्यावेळेला तुम्ही PN पाटलांच्याकडे बघताना कशा पद्धतीने बघत होतात? खरं तर साहेबांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आमचा होता तो मी जसं म्हटलं तसं आमच्या घरातही तसंच वातावरण होतं. इलेक्शन झाली की आम्ही विरोध किंवा हे आम्ही कधीच डोक्यात ठेवत नव्हतो. त्यावेळी पण साहेबांच्या विषयावर आमची चर्चा व्हायची घरी. मी बाबांच्याशी बोलत असताना हे बोलत होतो की संघटनात्मक जे प्रशासन पाहिजे किंवा संघटनात्मक जे डिसिप्लिन पाहिजे ते जर घ्यायचं असेल तर तो गुण मी साहेबांच्याकडून घेईन, असं मी बाबांनी मला एकदा प्रश्न विचारलेला. तर त्यावेळी मी म्हणलो की जरी ते आपले विरोधक असले तर त्यांच्याकडचा तो गुण म्हणजे तो गुण मला आवडतोय आणि तो गुण माझ्यात असावा असं मला वाटतं. कारण की मी जास्त राजकीय इलेक्शन्स मध्ये नव्हतो. मी माझ्या शिक्षणानिमित्त बाहेर हॉस्टेलला असल्यामुळे, पण मी ज्या काही इलेक्शन 2-3 इलेक्शन जिल्हा परिषदच्या संदर्भातले असतील, साहेबांच्या नाही पण जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती किंवा ह्या अशा ज्या ग्राउंडच्या इलेक्शन्स होत्या त्यामध्ये मला जो अनुभव आलेला साहेबांचा, तर तो असा होता की साहेबांची जी संघटनेवर असणारी पकड होती त्या गोष्टीचा मी फॅन होतो. कारण की साहेबांनी एकदा सांगितलं की बाबा हा माझा उमेदवार आहे आणि तो विजयी झाला पाहिजे, याचं काय गुण दुर्गुण असतील ते मी दुरुस्त करतो, खरं मला हा विजयी पाहिजे.
हे सांगितल्यानंतर जे साहेबांचे कार्यकर्ते ज्या पद्धतीनं राबायचे आणि निकाल म्हणजे अशा मी इलेक्शन बघितलेत की बाबा त्यात आम्ही फार पुढे गेलेलो आहे, विनिंग पर्यंत गेलेलो आहे आणि आम्हाला विनिंग होतेलं थांबवून साहेबांचा उमेदवार विजयी झाला. बंडखोरी नाही म्हणजे काँग्रेसचाच आम्ही शेका पक्ष म्हणून त्यावेळी लढत होतो आणि साहेब काँग्रेस म्हणून. पण असं व्हायचं की साहेब एक दिवसात 2 दिवसात साहेब आले आणि साहेबांनी पूर्ण, कारण की साहेब त्यावेळी जिल्हाध्यक्ष असल्यामुळे पूर्ण जिल्ह्यातलं साहेबांच्याकडे आणि ते लास्टच्या 2 दिवसात 3 दिवसात येऊन फक्त ज्या काही मिटिंग घ्यायच्या आणि ज्या काही कानमंत्र कार्यकर्त्यांना द्यायचे त्यातून साहेबांचा कार्यकर्ता पूर्ण निकाल बदलून टाकायचा. हे मी स्वतः बघितल्यामुळं मला त्या गोष्टीचं साहेबांच्या बद्दलचं एक आकर्षण होतं की प्रशासक आणि काही गोष्टी जे दिलेले शब्द आहेत ते साहेबांनी तंतोतंत पाळणं, या गोष्टीमुळे मी त्या काही गुणांचा मी साहेबांचा रिस्पेक्ट करून मला ते गुण आवडायचे. आता बघायला गेलं तर हा तुमचा सडोली जिल्हा परिषद मतदारसंघ, तसं बघायला गेलं तर राहुल पाटील आहेत, त्यांनी सुद्धा इथं दावा करू शकले असते, पण त्यांनी बघायला गेलं तर तुम्हाला इथं संधी दिलेली आहे किंवा तुमच्या एकत्रित काहीतरी चर्चा झालेल्या असू शकतात. कारण तुमची आता बघायला गेलं तर खूप चांगल्या पद्धतीचे घनिष्ठ संबंध निर्माण झालेले आहेत. काय वाटतं तुम्हाला राहुल पाटलांच्या विषयी? नाही, सर्वप्रथम तर मी तुम्ही म्हटला तसं ते दावा करू शकले असते. आज सुद्धा प्रचार शुभारंभ आपला झाला, प्रचार शुभारंभाच्या वेळेला भाषणं झाली, त्या भाषणात बऱ्याच जणांनी बोलून देखील दाखवलं की घरात शीट घेता आली असती. नाही ते साहजिकच की राहुल यांनी शीट घरात घेऊ शकले असते, पण त्यांचा तिने मोठेपणा दाखवून ते साहेबांच्या बरोबरच्या काही चर्चा असतील त्या चर्चेचा संदर्भ धरून त्यांनी शब्द म्हणजे साहेबांनी ज्या चर्चा आमच्या आधी झालेल्या होत्या त्या गोष्टी तंतोतंत पाळण्याचा किंवा आम्हाला एकत्रित पुढं आपण जायचं आहे तर हे पुढे घेऊन जात असताना 2 पाऊल मागे घेत मनाचा मोठेपणा करून राहुल भैयांनी ही सीट आम्हाला, ही उमेदवारी आम्हाला दिली. त्याबद्दल मी राहुल भैया असतील, राजेश दादा असतील, या दोघांचेही मी आभारी आहे. कारण की हा मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवला. खरं बघायला गेलं तर तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सक्रिय बऱ्यापैकी आहात. कोणकोणते अशी आपण कामं या भागामध्ये लोकांच्यासाठी केलेली आहात? तसं बघायला गेलं तर मी थोडा खेळाविषयी माझी जास्त आवड आहे आणि मी ग्राउंडवर आमच्या जात होतो त्यावेळी मी बघायचो की आमच्या ग्राउंडवर कबड्डीचे 3 ग्राउंड आहेत आमच्या सडोली गावामध्ये. तर त्या तिन्ही ग्राउंडवर मी जवळजवळ 600 ते 700 मुलं दररोज कबड्डीचं प्रॅक्टिस करतात. ही गोष्ट आम्हाला मला भावायची आणि मी पुणे, मुंबई, सांगली इथं कुठं काही कामानिमित्त गेलो तर तिथं सडोलीचा विषय आला तर मग तिथं नाव घेतलं जायचं की बाबा हा तुमच्या इथं बाबा कबड्डीची टीम चांगली आहे, तुमचे कबड्डीचे प्लेयर फार चांगले खेळतात. आमच्या इथले बरेचसे प्लेयर त्यावेळी प्रो कबड्डी या लीगमध्ये पण पार्टिसिपेट झालेले होते. बरोबर. तर त्या निमित्तानं माझ्या मनात त्या कबड्डीविषयी फार आदर आणि आवड होती. म्हणूनच आम्ही एक असा प्रयोग केला की काय नाही आपण इथं राज्यस्तरीय स्पर्धा घ्यायची सडोलीमध्ये. मग राज्यस्तरीय स्पर्धेला बऱ्याच नियमावली आहेत कारण की पूर्ण राज्यातले मोठमोठे प्लेयर येणार, त्यांना तशी फॅसिलिटी देणं गरजेचं असतं. बरोबर. त्यांची राहण्याची खाण्याची तशी व्यवस्था करावी लागते कारण की ते नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे त्यात प्लेयर येतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला ज्यावेळी माहिती मिळाली त्यावेळी आमच्यातल्या काही लोकांचं मत होतं की बाबा आपण छोटी घेऊ छोट्या लेवलची, पण नाही म्हणले की काही होऊ दे आपण राज्यस्तरीय स्पर्धाच कोल्हापूरमध्ये घ्यायची कारण की कोल्हापूरमध्ये तसं
मला तर आठवते की तशी स्पर्धा ह्या काळात झालेली नव्हती, 1 2 3 4 5 वर्षात अशी. आणि आमचा सडोलीचे 3 संघ ते जिल्ह्यात टॉपचेच संघ होते. जिल्हा म्हणा 2-3 जिल्ह्यात ते टॉपचे संघ होते. आणि आमच्या ह्या तिन्ही संघांना सुद्धा लोक असं चेष्टा मस्करीत असं म्हणायचे की तुम्ही सगळ्यांच्याकडे जाऊन पहिलं दुसरं तिसरं बक्षीस आणताय, पण तुम्ही कधी स्पर्धा ठेवत नाही. मग तो पण एक डोक्यात होते की बाबा आपण एकदा स्पर्धेचं आयोजन करायचं. आणि त्या विचारानं मी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेतली. त्याच्यानंतर बॉडी बिल्डिंगची स्पर्धा आम्ही कॉम्पिटिशन घेतलं. सातारा, सांगली, सोलापूर या 4 जिल्ह्यांचे आणि कोल्हापूर. कुस्तीची स्पर्धा चांगल्या पद्धतीने आम्ही घेतली. म्हणजे हे खेळाच्या बाबतीतल्या ह्या गोष्टी आम्ही ज्यामुळं बाबा आमच्या इथल्या तरुण खेळाडूंना एक ऊर्जा मिळावी किंवा एक त्यातून विजन मिळेल की बाबा मला त्या प्लेयरांचा सहवास लाभला. कारण की जवळजवळ 3 दिवस राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा इथं चालू होती. त्या निमित्तानं त्या प्लेयरना जिथं आम्ही राहायची खायची व्यवस्था केलेली तिथंपर्यंत आमच्या गावातील लहान लहान मुलं त्यांच्याबरोबर त्यांच्या रूममध्ये जाणं, ते किट कसं करतात, ते व्यायाम कसं करतात, वॉर्मअप कसं करतात, ह्यातून नवीन खेळाडू निर्माण व्हायसाठी मदत मिळाली. त्या स्पर्धेचं जर काय कन्क्लुजन म्हटला तर ते सांगणं गरजेचं आहे की बाबा त्यांना एक नवीन दिशा मिळाली. तसेच आम्ही कोरोना काळात ज्यावेळी कोरोनाची महामारी आली त्यावेळी एकतर लोकांच्यात भीतीचं वातावरण फार होतं. कोण घरातून बाहेर पडायला घाबरत होतं. पण ह्या अशा भीतीच्या वातावरणात लोकांना एक आधार देण्याचं काम करणं गरजेचं होतं. मानसिक आधार असेल तर त्या निमित्तानं आम्ही त्यावेळी डॉक्टरांना कन्सल्ट केलं की बाबा आज रोजी आम्हाला लोकांना काय केलं तर बाबा लोकांच्या फायद्याचं ठरेल. तर डॉक्टरने आम्हाला सांगितलं की बाबा त्यांची इम्युनिटी पॉवर वाढणं गरजेचं आहे. कारण की ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये इम्युनिटी पॉवर कमी झाली की त्याला तो कोरोना होतो. मग ती इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे तर व्हिटॅमिन सीच्या गोळ्या टॅबलेट्स असतील आणि 2-3 प्रकारच्या व्हिटॅमिन्सच्या टॅबलेट्स त्यांनी सांगितल्या. तर त्या टॅबलेट्स आम्ही घेतल्या. प्रत्येक घरोघरी त्या दिल्या. त्यांना व्यवस्थित ते सांगितलं की कशा पद्धतीनं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मास्क देणं, त्याच्यानंतर सॅनिटाईज करून घेतलं आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी. ते पंप्स वगैरे घेऊन पूर्ण गल्ली तो बोळ किंवा ते घराच्या बाहेरचं सगळं सॅनिटायझेशन करून घेतलं. ह्या अशा पद्धतीचं. तसेच मानसिक आधार देण्याचं काम केलं. प्रत्येक कार्यकर्त्यानं घरी जाऊन तुम्ही काळजी करू नका, काय वाटलं तर आम्हाला फोन करा. आणि तो काळ असा होता की लोकांना मानसिक आधार देणं खूप गरजेचं होतं. ते आम्ही काम करण्याचं आम्ही काम केलं. तसे ज्यावेळी 2019ला पूर आला त्यावेळी बऱ्याच गावातील ट्रान्सफॉर्मर जे होते ते ट्रान्सफॉर्मर पुरामुळे पाण्यात होते. बरोबर. त्यामुळे MSCBनं लाईट बंद, MSCBची लाईटच बंद होती. तर ती लाईट बंद असल्यामुळे बऱ्याच गावात पाण्याची टंचाई होती. म्हणजे पिण्याच्या पाण्याची फार टंचाई होती. म्हणजे पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळं तो प्रश्न उद्भवल्यामुळं आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी क्रांतिसिंह पवार पाटील युवा मंचच्या माध्यमातून आम्ही गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँकर देण्याचं काम त्यावेळी केलं. अशी विविध कामं. सांगायला गेलं तर बापूंच्या माध्यमातून केलेली कामं वेगळीच आहेत, पण युवा मंचच्या माध्यमातून आपण करत असलेली ही कामं वेगळी. त्यावेळी क्रीडा क्षेत्रामधलं उल्लेखनीय काम आहे मला. त्यावेळी सेवाभावी संस्था, मुंबई पुण्याची सेवाभावी संस्थांकडून आम्ही पूरग्रस्तांसाठी एक छोटी किट सुद्धा आम्ही आव्हान केल्यानंतर आम्हाला मिळाले. ते किट बाबाची गरजू आहेत ज्यांचं कुणाचं धान्य पुरात गेलं. कारण की त्या दिवशी अचानक रात्री पाणी वाढल्यामुळे
घरात एकदम पाणी आल्यामुळं लोकांना स्वतःचा जीव वाचवणं महत्वाचं होतं. त्यामुळे मग घरातलं धान्य वगैरे हे काहीच नसल्यामुळे ते आहे त्या कपड्यांवर आणि आहे त्या परिस्थितीत बाहेर पडले. तर त्यांना मग किटच्या माध्यमातून असेल, इमर्जन्सी जे फ्रुट्स असतील, बिस्किट्स असतील, गहू तांदूळ असे आम्ही पॅकेट्स होते, असं देऊन एक आधार देण्याचं काम आम्ही त्यावेळी केलं होतं. या जिल्हा परिषद निवडणुकीकडे बघताना तुम्ही कुठल्या अँगलनं बघताय? सडोली जिल्हा परिषद तुम्ही म्हटला तसं हा करवीर तालुक्याचा आत्मा आहे. तर तसं बघायला गेलं तर ह्या मतदारसंघात सुखसुविधा आहेत म्हणजे आम्ही आता बघतोय. पण तरीसुद्धा एक तरुण कार्यकर्ता आणि आज रोजी आम्ही ज्यावेळेस लोकांच्या संपर्कात असतो किंवा लोकांना भेटीगाठी घ्यायला जेव्हा जातो त्यावेळी एक तरुण कार्यकर्ता म्हणून मला जे वाटतंय की या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे जिल्हा परिषदेमार्फत त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना निधी उपलब्ध करून देऊन ते सक्षम करणे थोडं गरजेचं आहे. कारण की तिथं आता सुविधा मिळतात पण त्या अजून कशा चांगल्या पद्धतीनं दिल्या जाऊ शकतात. त्यामध्ये प्राधान्यानं महिलांना ज्या शारीरिक चाचण्या असतील, ज्या टेस्ट असतील, त्या बाहेर आता टेस्ट करायला गेलं तरी आर्थिक खर्च अंगावर पडतोय म्हणून महिला आजचं दुखणं उद्यावर नेतात आणि मग भविष्यात जाऊन त्यांना त्या गोष्टीचा मोठ्या आजारांमध्ये रूपांतर होऊन त्रास होतो. तर प्रामुख्यानं आपण अशा काही फंडिंग जिल्हा परिषद मार्फत करून घेऊन तिथं बाबा तिथंच टेस्ट व्हावी किंवा तिथंच आरोग्य शिबिर एखादं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये व्हावं आणि त्या आजाराचं निदान प्राथमिक स्टेजलाच व्हावं जेणेकरून जो भविष्यात उद्भवणारा आजार आहे तो तिथंच आपल्याला त्याचं डायग्नोसिस होईल. तसेच आज आम्ही जे भागात फिरत असताना बघतोय की जलजीवन मिशनची जी आता योजना झाली या माध्यमातून बरेच रस्त्यांची दुरावस्था झाली. तर ती दुरावस्था झालेले रस्ते असतील ते रस्ते मला असं वाटते की त्यांच्याकडं परत त्यांची डागडुजी करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तरुण मुलांसाठी कारण आता बघायला गेलं तर मुलं चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतात, त्यांची डिग्री कंप्लीट होते पण त्यांच्या हाताला काम नाही. बरोबर. तर अशा तरुणांना आपण जिल्हा परिषदेच्या मार्फत कौशल्य प्रशिक्षण देऊ, कौशल्य प्रशिक्षण योजनेतून त्यांना प्रशिक्षण देऊ आणि त्यांना तशा प्रकारचं मार्गदर्शन शिबिरातनं देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर काही उभा राहून करता येण्यासारखं काही माध्यम आहे का बघून देण्याचा माझा मानस आहे. जेणेकरून त्यांना त्यांच्या गावातच स्वतःचं घर चालावं. बरोबर. अशा पद्धतीचं काम स्वयंरोजगाराचा प्रयत्न करतोय. शेतकरी हा आमचा आत्मा आहे आणि मी शेतकरी कुटुंबातील आहे. तालुकाच कणा आहे म्हणायला गेलं तर काय आहे तर आणि मी शेतकरी कुटुंबातील आहे आणि शेतकरी हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि आज बघितलं तर शेतकऱ्याची परिस्थिती फार वाईट आहे. कारण की ऊस हे पीक सोडता शेतकऱ्याच्या दुसऱ्या पिकाला हमी भाव नाही. हमी भाव जो शासनाने दिलेला आहे त्या हमी भावाला कोण खरेदी करत नाही. बरोबर. त्यामुळं शेतकऱ्यांची फार दुरावस्था झाली किंवा शेतकरी शेती कमी करत चाललाय, म्हणजे शेती पिकवायचं कमी करत चाललाय. तर अशा परिस्थितीत अशा शेतकऱ्यांना जिल्हा परिषद मार्फत आम्ही पंप संच असतील किंवा लघु व सूक्ष्म योजना असतील की ज्यातून बाबा त्यांना त्या गोष्टीचा फायदा करून शेती कशी चांगल्या पद्धतीने कमी खर्चात त्याचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने येईल आणि तो त्यातून चांगलं उत्पन्न घेऊन त्याच्या पदरात काहीतरी
त्यातून मिळेल किंवा काहीतरी त्याला पैसे राहतील अशा पद्धतीचं काम मी करायचं ठरवलेलं आहे. त्या पद्धतीनं दुसरं बोलायचं झालं तर आज जे प्राथमिक आपले शिक्षण आहे, प्राथमिक शिक्षण, तर प्राथमिक शिक्षण आपल्या ज्या प्राथमिक शाळा ज्या आहेत तर त्या बघता त्यामध्ये बरंच काम करता येण्यासारखं आहे. प्राथमिक शाळा आहेत, चांगल्या आहेत, पण आजच्या या धावत्या किंवा आधुनिकीकरणाच्या युगात आहे या शिक्षणावर आमची मुलं कॉम्पिटिशन करू शकणार नाही असं मला वाटतं. तर त्यामध्ये आपल्याला शाळांचं डिजिटलायझेशन करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबरीनं त्यांना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी तेथील क्रीडांगणे असतील हे सक्षम करणं गरजेचं आहे. परत नवोदय सारख्या ज्या स्कॉलरशिप्स आहेत त्या स्कॉलरशिपमध्ये त्यांना प्रावीण्य मिळावं किंवा ते सिलेक्ट व्हावे म्हणून त्यासाठी असणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षा ज्या प्राथमिक शाळेमध्ये घेतल्या जातात त्यांचा सुद्धा आपल्याला त्या सक्षम करण्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न राहील. त्यानंतर आता मी जसं तुम्हाला म्हटलं की बाबा माझ्या गावात कबड्डीचं जास्त वलय आहे. बरोबर आहे. त्या कबड्डीच्या माध्यमातूनच माझ्या गावातील 100 ते 120 मुलं पोलीस खात्यात आहेत. त्याचप्रमाणे आमच्या बरीचशी तरुण मुलं ही मिलिटरीमध्ये आहेत. तर अशाच प्रकारची वाटचाल त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमच्या गावातील अनेक तरुण हे तिथं पोचण्याचा प्रयत्न करतात, पोलीस दलात असेल किंवा सैनिक दलात असेल. तर त्यासाठी आमच्या गावात आम्ही जसं क्रीडांगण आहे तर अशा प्रकारची क्रीडांगणं आमच्या ज्या सडोली जिल्हा परिषद मतदारसंघात असणार आहे ती क्रीडांगणं सक्षम करणं आणि पोलीस भरतीसाठी लागणारी जी केंद्र आहेत, मार्गदर्शन केंद्र ही उभारणं, लायब्ररी उभा करणं आणि त्यातून त्यांना त्या गोष्टीचा फायदा कसा होईल हे बघणं ही प्रामुख्यानं ह्या गोष्टी आमच्या म्हणजे ह्या माझं थोडक्यात हे विजन आहे. ह्या 4-5 गोष्टीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि याचा फायदा आपल्या सडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील तरुणांना, महिलांना आणि सर्वसामान्य लोकांना करून देत आहे. आजचा प्रचार शुभारंभ जर का आपण बघितला तर खूप चांगल्या पद्धतीने गर्दी होती. मुश्रीफ साहेबांनी देखील बोलून दाखवले की ही गर्दी ही आहे ती म्हणजे विजयाची नाही तर लीड मोजायची गर्दी आहे. तर या ओव्हरऑल प्रचार शुभारंभ झाला तर याकडे आता आपण कशा पद्धतीने बघताय, काय होईल ह्या निवडणुकीत असा आपला अंदाज? नाही, मी आता प्रचाराच्या निमित्तानं आता मी जवळपास जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणून मी गेली आता 2-2.5-3 वर्ष जिल्हा परिषदच्या मतदारसंघात फिरतोय आणि दिवाळीनंतर ह्या घडामोडी जिल्हा परिषदच्या इलेक्शन लागणार या घडामोडींना वेग जसा आला तसं आम्ही प्रत्येक गावात जाणं, भेटणं, लोकांशी संपर्कित होणं आणि आत्तासुद्धा आमचं दररोजचा असणारा संपर्क किंवा तुम्ही जसं आज म्हटला की आज जी गर्दी झाली तर खरोखर चांगला प्रतिसाद लोकांचा आहे. आता म्हणजे मी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे. मी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आमचे प्रयत्न सोडत नाही आणि जोपर्यंत आपण आपला निकाल होत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न सोडायचं नाही असं एक आहे. त्यामुळं हे तर बरोबरच आहे की बाबा आपल्याला काय विजयाची आपल्याला 100% हमी आहे, त्यात काय हे नाही. कारण की स्वर्गीय आमदार PN पाटील साहेब आणि त्याच्यानंतर स्वर्गीय आमदार PN पाटील साहेब आणि बापू असतील यांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत ते मला मताच्या रूपाने आशीर्वाद देतीलच आणि तोच धागा किंवा तेच मैत्रीचे ऋणानुबंध घेऊन आम्ही राजेश दादा असतील, राहुल भाई असतील आणि आम्ही पुढे जात आहे. आणि ह्या गोष्टीचा फक्त एकच हेतू आहे
की बाबा ह्या भागातील विकास आणि ही लढाई जिंकून आम्ही त्यातून विकास जे साहेबांचं आणि बापूंचं विजन आहे तेच पूर्ण करण्याचा आम्ही तिघ जणांचा मानस आहे. उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांना, मतदारांना, नागरिकांना आव्हान काय कराल? स्वर्गीय आमदार PN पाटील साहेब आणि आदरणीय माजी आमदार संपतराव पवार पाटील बापू यांच्या विचाराने आणि त्यांच्या प्रेरणेने मी या भागाच्या विकासासाठी या भागाचा विकास करण्यासाठी मी तत्पर राहीन ही मी ग्वाही देतो. आणि स्वर्गीय आमदार PN पाटील साहेब असतील आणि बापू असतील यांचे हेच विचार किंवा त्यांचा विकासाचा जो विचार होता तो विचार किंवा ते विकासात्मक धोरण साध्य करण्यासाठी मला सर्व जनतेने आशीर्वाद रूपी मतदान करून मला यात विजयी करावा. खरं बघायला गेलं तर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण क्रांतिसिंह पवार पाटील दादांच्या सोबत संवाद साधलेला आहे. त्यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे की आगामी त्यांचं जे काही व्हिजन आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती व्हिजन जे काही आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. निवडणूक म्हटल्यावरती आरोप प्रत्यारोप आले, पण कुठल्याही आरोप प्रत्यारोपांना धागा न देता ही निवडणूक मी विकास कामांच्या वरती लढणार आहे. मी माझं जे काही व्हिजन आहे ते व्हिजन घेऊन मी चालणार आहे. आणि या भागामध्ये प्रलंबित असणारे जे प्रश्न आहेत, मेन बघायला गेले तर महिलांचे जे प्रश्न आहेत किंवा तरुणांचे जे प्रश्न आहेत, इथले खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने इथं काम करतात, त्यांच्यासाठी ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती मी काम करणार आहे. तसेच माझे आमदार संपतराव पवार पाटील बापू यांनी घालून दिलेले जे आदर्श आहेत हे आदर्श घेऊन मी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा पद्धतीचे एक मत आहे ते क्रांतिसिंह पवार पाटील दादा यांनी या ठिकाणी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. तुर्तास तरी या व्हिडिओसह, या मुलाखतीसह मी इथं थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ कशा पद्धतीने वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. AK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.